सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आहे आणि आपलं जे चिंतनाचा जो विषय आहे तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगण्याच्या अंगाने विचार करायचा असेल तर ज्याच्याकडे शहाणपण आहे तो आनंदाने जीवन जगतो. एक साधं सोपं गणित आहे, लक्षात ठेवायचं. आता हे शहाणपण ह्या अंगानेच एक प्रश्न आलेला आहे, तो आपण वाचून घ्या. शहाणपणाला सद्गुण का मानले जाते, हा पहिला प्रश्न आहे. त्याचं सरळ सोपं उत्तर असंच आहे की जिथे सद्गुण आहेत तिथे शहाणपण आहे, आणि शहाणपण आहे तिथे सद्गुण प्रगट होत असतात. म्हणून शहाणपणालाही एक सद्गुणच मानलं जातं. आता हा शहाणपणाचा प्रभाव जीवनात कसा निर्माण करायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. की शहाणपणाचा प्रभाव महत्त्वाचं लक्षात घ्या, जीवनात कसा निर्माण करायचा, म्हणजे थोडक्यात शहाणपणाने कसं जीवन जगायचं. शहाणपणाचा प्रभाव म्हणजे आनंद. लक्षात घ्या, जी व्यक्ती शहाणपणाने जगते किंवा शहाणपणातून कर्म करते त्या व्यक्तीला परिणाम रूपाने यश किंवा आनंद, सुख हे सर्व काही मिळतं. लक्षात ठेवायचं की इथे शहाणपण महत्त्वाचं आहे. जीवन जगताना शहाणपण अतिशय महत्त्वाचं आहे, आणि हेच बऱ्याच लोकांच्या ते लक्षात न आल्यामुळे, किंबहुना शहाणपण म्हणजे काय हे न कळल्यामुळे बऱ्याच वेळा जीवनामध्ये अडीअडचणी दुःख तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा अगदी खूप हुशार माणसं असतील पण तरीसुद्धा कुठेतरी शहाणपण कमी पडतं. शहाणपण कमी पडतं याचा अर्थ काय, त्या परिस्थितीत विचाराचार करताना किंवा त्या परिस्थितीत जे आपण कसं जीवन जगायचं हे करताना त्या वेळेचं किंवा त्या आजूबाजूच्या परिस्थितीचं जर ज्ञान नसेल तर अज्ञानात शहाणपण प्रगट होऊ शकत नाही. कर्म करताना जे ज्ञानातून कर्म करतात तिथे शहाणपण असतं, आणि जिथे ज्ञान आहे तिथे सद्गुण आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. म्हणून अगदी सद्गुरू पैमावलींचा जो एक अमृत तुषार आहे, जे सुख दुःख आपण इतरांना देतो ते सुख दुःख बुमरँग होऊन पुन्हा आपल्याकडे परत येतं. हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. बघा काय सांगितलं, आपण जर इतरांना सुख देऊ तर आपल्याकडे बुमरँग होऊन, निसर्ग नियमाप्रमाणे बुमरँग होऊन सुखाची अनेक अगदी सुखाचा पाऊस म्हणून किंवा सुखाचा वर्षा म्हणून आपल्यावर पडतो. आणि जे आपण इतरांना जर दुःख देत असू कळत न कळत तर आपल्या वाटेला दुःख अगदी भरभरून येतं किंवा अडीअडचणी भरभरून येतात. आणि म्हणून हा नियम आहे, आणि नियम लक्षात ठेवून जीवन जगणं म्हणजे शहाणपण. थोडक्यात नियम म्हटल्यानंतर क्रिया आणि प्रतिक्रिया हा नियम आहे. आपण जे कर्म करतो त्या कर्माचा परिणाम रूपाने आपल्या वाटेला पुन्हा परिस्थिती, घटना, आणखी सुखाच्या का दुःखाच्या गोष्टी ज्या आपल्या वाट्याला येतात ते म्हणजे ते जर नियम म्हणून लक्षात घेतलं तर तो नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. कळलं ना, की जीवन जगण्यात जे शहाणपण आपण म्हणतो ते शहाणपण म्हणजे आपण कर्म कसं करायचं, आणि हे कर्म करत असताना आपल्याला त्याचा परिणाम काय मिळणार हे जर लक्षात घेतलं
तर आपल्याला शहाणपणाने जीवन जगता येतं हे कळेल, लक्षात घ्या. म्हणून शहाणपणाने जीवन जगणं, परत लक्ष द्या, म्हणून ज्ञानातून जीवन जगणं. अज्ञानातून शहाणपण येईलच असं सांगता येत नाही, समजलं ना, लक्षात ठेवा. म्हणून शहाणपण म्हणजे काय, आपण जे कर्म करतो त्या कर्माचा परिणाम काय मिळणार हे लक्षात ठेवून आपण ते कर्म केलं म्हणजे परिणाम चांगला होणार आणि चांगलाच घ्यायचा हे लक्षात ठेव. थोडक्यात आपल्याला तसंच कर्म करता आलं पाहिजे, त्याला अनुकूल त्या नियमाप्रमाणे चांगला परिणाम घेण्यासाठी आपली क्रिया म्हणजे आपलं कर्म शुभच असलं पाहिजे. म्हणजे शुभ कर्म, शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं, शुभ आचरण, याच्यातून शुभ नियती निर्माण होते, लक्षात. आणि ही शुभ नियती जी निर्माण होते त्याला म्हणून शुभ नियती निर्माण करण्यात शहाणपण आहे. एक जर आपण विचार करायला लागलो की हा शुभ नियती निर्माण करण्यात शहाणपण आहे, पण शुभ नियती कशामुळे निर्माण होते, शुभ कर्माने किंवा ज्ञानातून कर्म करणं. परत लक्षात ठेवायचं, ज्ञानातून कर्म आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ज्ञानातून जर कर्म करायला लागला तर आपल्याला हा जो अभ्यास आहे शहाणपणाचा तो आपल्याला लक्षात घेता येतो. समजलं ना, की इथे शहाणपणाचा जो प्रभाव आहे त्याचा अर्थ आपल्याकडे ज्ञानातून सत्कर्म करता आलं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आपल्याला जर लक्षात घेता आला तर जीवनात आनंदच आपल्याला वाटायला येतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत मी म्हणतो, अगदी आपण कुटुंबामध्ये असतो आणि कुटुंबामध्ये ज्या वेळेला आपण एकमेकाशी बोलतो आणि एकमेकाशी बोलताना सुद्धा जर समोरच्याचं आपल्याकडनं न कळत त्याचा दुखावणं होतं की न कळत आपल्याला कधी कधी कळत नाही का आपण कसे बोलतो आहोत, म्हणून आपल्याला मग कळत नाही म्हणजे अज्ञान आहे. आपल्या बोलण्यातून अगदी घरची माणसं असली तरी ती दुखावत असतील तर आपल्याकडे शहाणपण नाही. एक बाजू. दुसरी गोष्ट अशी आहे, समोरचा माणूस कसाही वागला तरी ते आपल्या अंगाला लावून न घेणं आणि तिथे शांतपणे आपल्याला प्रतिसाद देता आला तर आपल्याकडे शहाणपण आहे. दोन्ही बाजूने लक्षात ठेवा. एका बाजूने आपण कोणाला दुखवता कामा नये किंवा कोणाचा अपमान करता कामा नये किंवा कोणाला वाईट बोलता कामा नये, किंबहुना समोरच्याचा आपल्याला जर सन्मान करता आला तर आपल्याकडे शहाणपण आहे, लक्षात ठेवा. म्हणून पती पत्नी असो, भाऊ बहीण असो, अगदी घरातली आई वडील असोत की सासू सासरे असोत, इथे बोलण्याकडे लक्ष असलं पाहिजे. आपलं बोलण्याकडे लक्ष नसतं. आपण सहज काहीतरी असं बोलून जातो की त्याच्यातून माणसं दुखावली जातात. आणि म्हणून माणसं दुखावली जातात तिथे आपल्याकडे शहाणपण नाही हे लक्षात घ्या. समोरच्या व्यक्तीला काय हवं आणि काय नको ह्याची जाण आपल्याला असायला हवी. काही वेळेला समोरच्या व्यक्तीला एकांत हवा असतो की कोणाशी बोलायचं नसतं, शांत बसायचं असतं आणि तिथे जाऊन आपण त्याला उगीच विचारत बसलो, प्रश्न विचारत बसलो, हे करत बसलो ते बरं, तर आपल्याकडे शहाणपण नाही. समोरच्या व्यक्तीला न दुखावणं म्हणजे त्याची जी भूमिका आहे, त्याची मनोभूमिका आहे ती समजून घ्यायची असते आणि त्या मनोभूमिकाप्रमाणे आपल्याला वागता आलं पाहिजे. आहे कठीण म्हणावं तर कठीण पण नाही, पण तिथे लक्ष असलं पाहिजे. कारण आपल्याला वाटतं आपण बऱ्याच वेळेला सगळं चांगलंच वागतो, चांगलंच बोलतो, पण चांगलं वागतो, चांगलं बोलतो असं जर एखाद्याचं म्हणणं असेल तर त्या चांगलेपणाचा चांगला परिणाम आपल्याला मिळाला पाहिजे. जर चांगला परिणाम मिळत नसेल तर आपलं काहीतरी चुकतं आहे हे लक्षात घ्या. म्हणून अगदी कुटुंबापासून समाजापासून राष्ट्रापर्यंत आपले विचार, आपले उच्चार आणि आपलं आचरण
ह्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या की इथे हे तिन्ही गोष्टी म्हणजे हे तर खरं कर्म आहे. विचार उच्चार आचार म्हणजे आपले कर्म करण्याचे 3 मार्ग आहेत. आणि हे कर्म करण्याचे 3 मार्ग आहेत. तिथे आपल्याला सगळं कळतं की आपण खूप हुशार आहोत, की आपल्याकडे दुसऱ्यांवर सत्ता गाजवण्याची एक वृत्ती असते ती असेल तर तिथे शहाणपण नाही. लक्षात घ्या. माणूस किती मोठा असेल, सत्ताधारी असेल, पण तो समोरच्याशी बोलताना त्याला सन्मान देऊन बोलत असेल तर तिथे शहाणपण आहे. काही लोकांची सत्ता असते, काही लोकांकडे पदं अशी मोठमोठी असतात आणि त्या पदं मोठमोठी असताना त्यांच्याकडे कळत न कळत त्याचा अभिमान किंवा अहंकार असतो. आणि ह्या अभिमान आणि अहंकारातून जेव्हा माणसं बोलतात त्या बऱ्याच वेळा तिथे उद्धटपणा असतो किंवा समोरच्या माणसाकडे आपण तुझ्यापेक्षा मोठ्या आहोत, समोरच्या माणसाला आपण मोठ्या आहोत अशी एखादी भावना असते आणि तिथे त्या भावनेतून बोलण्यामधला जो कोरडेपणा असतो, उद्धटपणा असतो, त्यातून समोरची माणसं दुखावतात. पण त्याच्या विरुद्ध तर मोठ्या पदावर असलेला माणूस जे विनम्रपणे बोलतो, आपलेपणाने बोलतो, तर त्या माणसाबद्दल ज्याच्याशी तो बोलतो त्या माणसाच्या मनामध्ये त्याच्याबद्दल आदर निर्माण होतो की त्याच्याकडे त्यालाही बरं वाटतं आणि त्या बरेपणातून तो त्याचं कौतुकही करतो. आणि तिथे शहाणपणाला लक्षात घ्या. प्रतिक्रिया आपल्याला काय मिळणार हे ज्याच्या लक्षात येतं. प्रतिक्रिया काय मिळणार म्हणजे वाटेल ती प्रतिक्रिया बघत नाही आपण. प्रतिक्रिया म्हणजे आपल्याला चांगलीच प्रतिक्रिया समोरून आली पाहिजे आणि त्यासाठी आपली क्रिया तशीच योग्य असली पाहिजे. ही तशीच योग्य असणं हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणून अगदी मोठ्यातला मोठा सायंटिस्ट आहे समजा, अशीच एक घडलेली गोष्ट सांगतो मी तुमच्या लक्षात येतो. सायंटिस्ट म्हणजे अतिशय हुशार, बुद्धिमान. तो त्याचं संशोधन करण्याच्या लॅबोरेटरी, त्याची लॅब होती, त्या लॅबमध्ये तो सतत संशोधन करायचा. आणि अगदी त्याने बरेच पेटंट मिळाले होते, बरेच शोध लावले होते आणि त्याचं ते काम त्याचं सगळं जीवन चाललेलं होतं. त्याकडे एक मांजर होती. ती मांजर मध्ये मध्ये त्याने यावी म्हणून त्या दरवाजाला एक होल करून ठेवतो मांजरीला. आणि मांजरीला होल केल्यामुळे ती मांजर त्या होलमधून येऊन त्याला अंग घासून बिसून जायची. त्यालाही बरं वाटायचं. काम करता करता एक थोडंसं रिलॅक्सेशन त्याला व्हायचं. म्हणून त्या मांजरीला येण्या जाण्यासाठी त्याने दरवाजा बंद असायचा त्याचा लॅबोरेटरीचा, कोणी आपल्याला डिस्टर्ब करू नये म्हणून. पण त्या मांजरीसाठी त्याने मात्र ती मोकळीक ठेवली होती की त्यालाही आनंद व्हायचा त्यावेळेला ती यायची. गंमत अशी झाली, मांजरीला पिल्लं झाली, म्हणजे आता गर्भार झाली, पिल्लं होणार होती. तर त्याच्या मनात विचार आला, अरे आता ही मांजरी आली तर मांजरीची पिल्लं पण यायला पाहिजे आतमध्ये. मग त्याने काय केलं, मोठ्या होलच्या खाली आणखी एक दुसरं एक बाजूला छोटं होल केलं की यात मांजरीचं पिल्लू येईल. बरोबर, बघायला गेलं तर बरोबर आहे. गंमत अशी झाली, मांजरीला जेव्हा पिल्लं झाली ती मांजरी ज्या होलमधून जातो त्या होलमधून पिल्लं पण जातात. ते छोटं होल भरायची गरज काय होती. त्याच्यानंतर लक्षात आलं, अरे आपले हे आपण उगीच दरवाजाला होल पाडला. जर मांजर मोठी होऊ शकतं तर पिल्लू त्याला येऊ शकणार नाहीत. बघा, गंमत अशी असते, किती मोठा माणूस असला तरी काही गोष्टी त्याच्या लक्षात न आल्यामुळे त्या दरवाजाला 2 होल पाडण्यात काही शहाणपण नव्हतं. लक्षात आलं मी काय म्हणतोय. साधी गोष्ट होती. आणि मोठी मांजर जिथून येते ते छोटं पिल्लू पण त्यातून येऊ शकतं. आणि मग उगीच त्याने तो उपद्व्याप केला किंवा स्वतःच्याच मूर्खपणा तो हसला की किती मूर्खपणा केला मी. म्हणजे माणसं हुशार असली तरी त्यांचं जर लक्ष त्यांच्या कृतीकडे नसेल तर तिथे बऱ्याच वेळेला शहाणपणाचा अभाव लक्षात येतो. लक्षात घ्या. म्हणून कुटुंबामध्ये जे वाद आहेत तिथे शहाणपणाचा अभाव असतो. सरळ गोष्ट अशी आहे की आपल्याला समोरच्या माणसाचं चांगलं काम केलं, थोडंसं केलं तरी कौतुक करता आलं पाहिजे घरातल्या घरात. हां, आपण घरातल्या घरात आपल्याच कुटुंबातल्या लोकांचं कौतुक करत नाही. कारण बऱ्याच वेळा एखाद्याला त्याला तो कौतुक का नाही करत, नाही त्याला अहंकार होईल. अरे त्याला अहंकार होईल की न होईल, तू कौतुक करून थोडा वेळ तरी आनंद दे ना. कळलं ना की इथे शहाणपण काय. अहंकार कौतुक केलं लगेच कोणाच्या एका डोक्यात हवा भरत नाही की लगेच तो अहंकार नाही. तेवढा मध्ये कौतुक केलं की तिथे त्याला बरं वाटतं, चांगलं काम केलं, एक्नॉलेजमेंट मिळते की चांगलं काम केलंस. आणि हे देत राहणं पण शहाणपण आहे.
लक्षात घ्या, लहान मुलांनी काहीतरी चांगलं केलं, मोठ्या माणसाने काहीतरी केलं, पत्नीने काहीतरी चांगलं, कारण प्रत्येकाला आपलं ज्ञान, आपली कपॅसिटी माहिती असते किंवा त्याचा जो ज्ञान आहे त्या ज्ञानातून तो करत असतो. पण आपण ज्यावेळेला एक दुसऱ्याशी कंपॅरिझन करत असतो, त्या तुलने करण्याच्या प्रोसेसमध्ये आपण त्याच्यातून आपल्याकडे शहाणपणाचा अभाव निर्माण होतो. म्हणून कुठेही तुलना करायला जायची नाही. प्रत्येक जण त्याच्या लेवलला हुशारच असतो. एखादा माणूस कॉम्प्युटरमधला नॉलेज असलेला माणूस इंजिनियर नसेल किंवा डॉक्टरी नॉलेज नसेल म्हणून काय तो मूर्ख नव्हे. कळलं पाहिजे साधी गोष्ट. आणि जो इंजिनियर आहे त्याचे इंजिनिअरिंगमधला तो तज्ज्ञ आहे, त्याचा अर्थ तो मेडिकलमध्ये तज्ज्ञ असेल असंही नव्हे, म्हणून तो काय मूर्ख आहेत नाही. प्रत्येकाला वाटायला त्याच्या अंगाने, अभ्यासाच्या अंगाने जे जे ज्ञान प्राप्त केलेलं असेल त्या ज्ञानामध्ये तो जर तज्ज्ञ असेल तर तो चांगलीच गोष्ट आहे. पण त्याला हे येत नाही आणि हे येतं अशा अंगाने जेव्हा आपण एखाद्याचं तुलना करतो किंवा त्याच्यासमोर किंवा लोकांसमोर त्याला हिणवतो तर तिथे वाद निर्माण होतात. कुटुंबातलं सांगतो मी तुम्हाला, बाहेरचं नाही सांगत. कुटुंबामध्ये पण पती पत्नी, भाऊ बहीण, काका मामा, आई वडील, काही मुलगा मुलगी, इथे बोलण्यातूनच वाद निर्माण होतात. आणि काही लोकांना वितंडवाद करायची खूप हौस असते. वितंडवाद म्हणजे एवढीशी गोष्ट असते, पण त्याच्यात तू असं बोल मी असं सांगतो, तू असं बोल मी असं सांगणार, म्हणजे समोरच्यावर आपण कुरघोडी केलं तर आपण खूप मोठे हुशार झालो असं पण लोकांना वाटतं. हेही शहाणपण नाही. लक्षात घ्या, साध्या साध्या गोष्टीमध्ये आपल्याला फक्त हा नियम लक्षात ठेवा. जे सुख तुम्ही इतरांना द्याल ते सुख तुमच्याकडे बुमराहून परत येतं. म्हणून सुखाच्या गोष्टी ज्यामुळे समोरच्या माणसाला सुख होईल, बोलण्यातून, कौतुक करण्यातून, कृतज्ञता व्यक्त करण्यातून. लक्षात घ्या, हे कृतज्ञता व्यक्त करणं काही सद्गुण आहेत. कौतुक करणं, नम्र होणं, मनामध्ये सर्व सुखी व्हावेत ही भावना असणं, हे सगळे शहाणपण व्यक्त करतं. पण ज्यावेळेला एखादा माणूस, समोरचा माणूस कसा चुकतो, समोरच्या माणसाचं कसं चुकीचं करतो, की त्याला कसं काम करता येत नाही, असं करता येत नाही, तसं करता येत नाही, असं जेव्हा एखादा माणूस हिणवत असतो तेव्हा तिथे वाद निर्माण होतात, दुःख निर्माण होतं आणि तिथे शहाणपण. त्याला कारण म्हणजे शहाणपणाचा अभाव. म्हणून साध्या साध्या गोष्टीमध्ये शहाणपणाचा प्रभाव तर दिसायला पाहिजे. तर सावध बोलताना, सावध, आतून आपल्या मनात येतील विचार ते चांगले की वाईट, त्या विचाराप्रमाणे आपण बोलणार आहोत ते चांगलं आहे की वाईट आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, याचा विचार करा. गंमत अशी असते, अगदी दोन भाऊ असतात, एखाद्या विषयामध्ये तज्ज्ञ असतो, दुसऱ्या विषयामध्ये तज्ज्ञ असतो. पण एखाद्याला वाटतं आपणच हुशार आहोत, तर तो दुसऱ्यावर उगीच वाद घालत बसतो की तुला हे जमतं, तुला हे जमत नाही, तुला हे जमतंय, तुला. तिथे दोन भावांमध्ये वितंडवाद होतो. कळलं का? जर दोघे ऐकणारे नसतील एकमेकाला तर वितंडवाद म्हणजे भांडण आहे शेवटी. आणि त्याचं म्हणजे त्याच्यामुळे जो आपल्याला परिणाम काय मिळणार, दुःख, डोकं दुखणं होईल किंवा मन उदास होणं होईल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वाट्याला येतात. आज आपण जर दिवसभर विचार केला, दिवसभर आपण चांगल्या गोष्टी आपल्याला येतात, कधी वाईट गोष्टी येतात, काही मनासारख्या येतात, काही मनासारख्या येत नाहीत. तेव्हा एक लक्षात ठेवा, आपल्याकडे शहाणपण असणं फार महत्त्वाचं आहे. आणि शहाणपण म्हणजे हा निसर्ग नियम आहे. चांगलं वागलात तर चांगलं होणार, वाईट वागलं तर वाईट होणार. जैसे करणी वैसी भरणी असं आपल्याकडे म्हण आहे बघा. करावे किंवा पेरावे तसं उगवतं. आपण पेरतो तेच उगवतो. आपण आंब्याची कोय पेरली जमिनीत तर आंब्याचं झाडच येणार, ते आवळ्याचं झाड येणार नाही की फणसाचं झाड येणार नाही. तसं ज्या पद्धतीचं कर्म आपल्याकडून पेरलं जातं, म्हणजे कर्म आपण जे करत असतो ते पेरणी असते आपली, आणि त्या पेरणीतून आपल्या वाट्याला
जर शुभ कर्म असेल तर आपल्या वाट्याला चांगला परिणाम मिळणार, अशुभ कर्म असेल तर आपल्या वाट्याला वाईट परिणाम मिळणार. पण चांगलं आणि वाईट माणसांना कळत नाही. परत लक्षात ठेवा, कोणती गोष्ट ज्यावेळेला आपण म्हणतो त्याचा ज्या परिस्थितीमध्ये आपण कसं वागायचं हे जोपर्यंत माणसाला कळत नाही किंवा तो सावधपणे तिथे लक्ष देत नाही तोपर्यंत शहाणपणाचा प्रभाव दिसणार नाही. म्हणून माणसं खूप हुशार असतात, एखाद्या विषयामध्ये तज्ज्ञ असतात, पण त्यांच्याकडे जर शहाणपण नसेल तर ते सर्वांना दुःखच देत आहेत आणि त्यांच्या वाट्याला सर्वांकडनं चुकीच्याच गोष्टी त्याला प्राप्त होणार की लोक त्याच्याबरोबर वेडवाकडं बोलणार, त्याच्याबद्दल त्याची निंदा करणार, असं जे आपण म्हणतो त्याला खरं कारण म्हणजे आपलं वागणंच तसं असतं. हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून लोक जर आपल्याला मान देत असतील तर नम्र व्हा, शहाणपण आहे. मान देतात तर मान ताठ होता कामा नये आणि मनही ताठ होता कामा नये. मन जितकं ताठर तितकं शहाणपणाचा अभाव आहे. कारण ताठर मन समोरच्या माणसाला टोचलं जातं बोलणं वागण्यातून, देहबोलीतून. काही लोक असे ताठ उभे राहून ताठरपणा असे पाहतात. नुसतं देहबोलीतून पण माणसं दुखावली जातात किंवा त्यांना वाईट वाटतं. अर्थात परत लक्षात ठेवा, एका बाजूने जर ताठरपणे जर एखादा माणूस वागत असेल तर त्याच्याकडे शहाणपण नाही, हे बरोबरच. पण ताठरपणामुळे समोरची व्यक्ती जर दुःखी होत असेल, समोरची व्यक्ती जर निराश होत असेल, समोरची व्यक्ती जर नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असेल तर त्या व्यक्तीकडेही शहाणपण नाही, हे परत लक्षात ठेवायचं. दोन व्यक्ती एकमेकाशी संबंधित होतात, तिथे दोन्ही व्यक्तींकडे शहाणपण असेल तर तिथे दोघंही इतके आनंदाने राहू शकतात की विचारायची सोय नाही. पण एका व्यक्तीकडे शहाणपण, दुसऱ्या व्यक्तीकडे शहाणपण नसेल तरी तिथे परिस्थिती हातात राहीलच असं नाही. म्हणजे शहाणपण आहे तो माणूस शांत बसेल, पण समोरची व्यक्ती काय बोलेल काय बोलणार नाही त्याचा काही थांगपत्ता लागत नाही. म्हणून बोलण्यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे की काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, कशा टोनमध्ये बोलायचं आहे हे आपल्याला कळत नाही. बोलता बोलता जर आपल्याला राग यायला लागला आपला टोन वाढायला लागतो, पण आपल्याला कळत नाही, समोरच्याला कळतं याचा टोन वाढला का मुद्दाना तर रागाने बोलतो, म्हणजे तो रागाने बोलतो मग ह्याला राग आला तर ह्याचाही टोन वाढतो. दोघांची टोन एकमेकाला वाढायला लागले की वादविवाद सुरू होतो. जर समोरचा माणूस टोन वाढवून बोलत असेल तर आपण शांत राहण्यात शहाणपण आहे. वादामध्ये शहाणपण नाही, भांडणतंट्यामध्ये शहाणपण नाही, अन्याय विरुद्ध आम्ही लढा मार करतो आहोत आणि वाटेल ते करायला लागू तर तिथे शहाणपण नाही. प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायचं की परिणाम काय मिळणार, परिणाम जर वाईट मिळणार असेल तर तिथे शहाणपण नाही. हे जर आपलं परत परत लक्षात ठेवलं तर शहाणपण म्हणजे काय हे आता कळेल तुम्हाला. की इथे प्रत्येक जीवन जगत असताना आपल्या कर्मातून जे पाप पुण्य म्हणजे शुभ अशुभ कर्मातून जे पाप पुण्य निर्माण होत असतं आणि त्या पाप पुण्यातून आपल्या वाट्याला शुभ नियती की अशुभ नियती येत असते. हा जो नियम आहे, मग अशी सांगितलं नियमाचंच वेगळ्या पद्धतीने सांगतोय. आपल्या शुभ की अशुभ कर्मातून जे पाप पुण्य निर्माण होतं आणि त्या पाप पुण्यातून शुभ नियती की अशुभ नियती घडत असते आणि इथे शुभ नियतीच घडावी म्हणजे त्यामुळे आपल्या वाट्याला शुभ परिस्थितीच वाटायला हवी, हे जर ज्या प्रत्येक माणसाला वाटत असेल तर त्याने आपलं कर्म सुधारलं पाहिजे, एवढंच करायचं. आता कर्म कसं सुधारायचं हा प्रश्न पडतो. प्रत्येक माणसाला वाटतं आपण बरोबरच कर्म करतो आहोत, कारण तो त्याच्या भावनेतून ते कर्म करत असतो. इथे पुन्हा लक्षात घ्या, कर्म करताना ते शुभच असलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय असलं पाहिजे,
की ज्या परिस्थितीत तुम्ही जे कर्म करत असाल तर त्या परिस्थितीचा आढावा तुम्हाला घेता आला पाहिजे. साधी गोष्ट, तुम्ही ज्या घरात जसे बोलता आहात तसे तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन बोलायला लागलात तर ते चुकीचं ठरतं. आणि ऑफिसमध्ये जर तुमच्या हातामध्ये सत्ता आहे त्यावर तुम्ही कोणावर तरी कंट्रोल करता, काहीतरी बरोबर असंच काम झालं पाहिजे, तसं काम झालं पाहिजे सांगत असता चांगलं काम करण्यासाठी. ते जेव्हा तुम्ही घरी जर करायला लागलात तर घरची माणसं बाबा तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन बसा, त्यांना आवडणार नाही. कारण घरची परिस्थिती वेगळी, ऑफिसची परिस्थिती वेगळी, ट्रेनमधून जात असाल तर ती परिस्थिती वेगळी, बाहेरच्या समाजात असाल तर ती परिस्थिती वेगळी. पण तिथे ज्या त्या परिस्थितीमध्ये कसं कसं बोलायचं, कसं कसं वागायचं हे ज्याला कळतं तो शहाणा असतो. बरं, जेव्हा आपल्याला एखाद्या कुठे नवीन जागी जायचं असेल किंवा नवीन गोष्ट करायची असेल तर ती आपल्याला माहीत नसलं तरी आपण करायला जात असतो तर तिथे शहाणपणाचा अभाव आहे, लक्षात ठेवा. नाही माहिती असेल तर चांगल्या ज्याला त्या गोष्टी माहिती आहेत त्या माणसाचा सल्ला घेण्यात शहाणपण आहे. कारण सल्ला घ्यावा, समजून घ्यावा, म्हणजे कोणत्या नवीन जागी जायचं, कसं जायचं, काय जायचं, ट्रेनने जायचं आहे काय प्लेनने जायचं आहे काय, हे सगळं ज्याला बरोबर समजून घेतलं आणि तो जात असेल त्याच्याकडे शहाणपण आहे. कारण त्याच्यातून त्याला सगळ्या चांगल्या गोष्टी प्राप्त होतात. पण एकदा माणूस जाईन मी असा जातो बघतो जसं होईल तसं मी करेन तर त्याला वाईट परिणामच जास्त मिळेल चांगला परिणाम मिळण्यापेक्षा. इथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिस्थितीत आपल्याला ज्ञानपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता आल्या पाहिजेत. लक्षात घ्या, मला सगळं माहिती आहे ह्या गुरमीत कोणतंही कर्म हे चुकीचं घडू शकतं. इथे जे काही करायचं आहे तिथल्या त्या गोष्टीबद्दल आपल्याला ज्ञान हे असलंच पाहिजे. किंबहुना ते नसेल तर ते ज्ञान संपादन करून कोणाकडचं मार्गदर्शन घेऊन ते केलं पाहिजे. आणि हे जे आपण करायला लागतो त्यावेळेला माणसाला शहाणपण आहे हे लक्षात. म्हणजे माणूस एक वेळ आपण जे शिक्षण म्हणतो त्या शिक्षणाच्या अंगाने एखाद्या माणसाला तेवढा तो सुशिक्षित नसेल त्या शिक्षण म्हणजे जे आजचं जे शाळा कॉलेजमध्ये जे शिक्षण आहे ते शिक्षणातून काय होतं, ते शिक्षण म्हणजे एखादा विज्ञानाचं असेल तर विज्ञानाबद्दल ज्ञान असतं किंवा साहित्याबद्दल असेल तर आर्ट्समधल्या तर आर्ट्स, कॉमर्सचे तर कॉमर्सच्याबद्दल, हे सगळं त्या त्या विषयाचं ज्ञान तिथे मिळतं. पण त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा ह्यासाठी जर शहाणपण नसेल तर त्याचाही उपयोग होत नाही. कसं करायचं आहे, प्रत्येक गोष्टीचा उपयोग आपल्याला कसा आपल्या जीवनात करायचा आहे, त्याच्यातून आपल्याला सगळ्यांना आनंद कसा देता येईल, त्याच्यातून आपल्या स्वतःला आनंद कसा मिळवता येईल याचा जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा त्याच्याकडे त्या अंगाने तो जेव्हा तो बोलतो त्या अंगाने त्याचं जेव्हा आचरण होतं तेव्हा शहाणपण असतं. म्हणून आपण इतरांची जेव्हा टीका करतो आहोत, अगदी जवळच्या लोकांची पण, हा असा वागतो, हा याचं मला अजिबात आवडत नाही वगैरे जे असतं की नाही, तिथे मी नेहमी म्हणतो की तो वागतो तो वागू देत, त्याचा तो स्वभाव आहे हे समजून घ्यायचा, त्याच्या अगदी लाईटली घ्या, अगदी जीवाला लावून घेऊ नका. जीवाला लावून आपण घरातल्या लोकांच्या गोष्टी जीवाला इतका लावून घेतो आणि त्याच्यातूनच निराश होतो, वाईट वाटतं, दुःखी होतो. आणि हे जेव्हा होतं त्याचा अर्थ आपल्याकडे शहाणपण नाही. आपण शांत असू, स्थिर असू, समाधानी असू किंवा आनंद आपण चाकत असू तर तिथे आपल्याकडे शहाणपण आहे. म्हणून ती मनस्थिती आपल्याला प्राप्त होते आहे हे लक्षात घ्या. जर माणसाच्या वाट्याला निराशा येत असेल, दुःख येत असेल तर त्याचा अर्थ आपल्याला शहाणपण नाही. म्हणून प्रत्येकाला शहाणपण हवं असेल तर आपल्याला आनंदातून जीवन जगायचं आहे. व्यवस्थित समजून घ्या, आपल्या सगळ्यांना आनंदातूनच जीवन जगायचं असतं. कोणाला आनंदातून जीवन जगायचं नाही आहे. जगात कोणी असा माणूस म्हणणार नाही की मला दुःखच पाहिजे, दुःखातून जीवन जगायचं. आणि जर असा माणूस असेल त्याला शहाणपण नाही असंच मी म्हणेन. जीवन हे आनंदातून जीवन जगण्यासाठी आहे. लक्षात घ्या, आनंद अनुभवण्यासाठी, आनंद चाकण्यासाठी आहे. आणि हे सगळं चाकण्यासाठी कर्म तू काय करतोस
हे त्या व्यक्तीला व्यवस्थित समजलं पाहिजे. कर्मच सत्कर्म की जे आपल्या वाट्याला चांगला परिणाम देणार हे लक्षात घेऊन जो कर्म करतो तो शहाणा. म्हणून महाराजांचा एक सुंदर अमृतविचार आहे, जो दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो तो शहाणा, जो स्वतःच्या अनुभवातून शिकतो तो दीड शहाणा, आणि जो कुठच्याही अनुभवातून शिकत नाही तो पेडगावचा शहाणा, म्हणजे वेडाच. पेडगावचा शहाणा, पेडगावचा शहाणा कोण नाही, तो वेडेच असतात. आता ही गंमत अशी असते की समोरच्या माणसाला ते चालता चालता ठेच लागली, तर मागून येणाऱ्या माणसाला कळत यार तो तिथे ठेचाळलाय, म्हणजे तिथे काहीतरी चुकीची आहे किंवा काहीतरी वर खाली आहे जमीन, तर तुला सावधून पहा. किंवा समोरचा माणूस घसरून पडला तर मागून येणाऱ्या माणसाला कळलं पाहिजे तो घसरला का, काहीतरी ते बुळबुळीत असलं पाहिजे, तुझं पाऊल पण व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी घडलेल्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याच्या अनुभवातून आपण शहाणे होतो, त्यावेळेला आपल्याला सुखाने राहता येतं. म्हणून सतत लक्ष ठेवायचं, नुसतं आपण आपल्यापुरते करू, आपल्यापुरते बोलू असं नाही. म्हणून माणूस समोर चालता तर घसरतोय, घसरून पडतायत, तर तुम्हाला ते जाऊन कसा घसरतो पडाल तुम्हीच घसरून पडाल. तिथं स्थिर उभे राहा, आधी समजून घ्या का घसरली जातात माणसं. एक पडला दुसरा पडला असं होत असेल तर काय, त्यांच्या अनुभवातून शिका. पहिले तिथे जायचं नाही, आणि ते जावंच लागलं तर कसं कडेकडेला काहीतरी धरून 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 जायला पाहिजे. साधी गोष्ट आहे, पण ते आपण लक्षात घेत नाही. लक्षात घ्या, दुसऱ्याच्या अनुभवातून शिकलं पाहिजे. आम्ही आमच्या अनुभवातून शिकू असं बऱ्याच लोकांना वाटतं. का शेवटी स्वतःचाच अनुभव खरा जरी असला तरी सुद्धा दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकता आलं पाहिजे. म्हणून दुसऱ्यांनी जे सांगतायत, एखाद्या व्यवस्थित रोज एका गोष्टीमध्ये एखादा जो तत्वज्ञानी आहे किंवा एखादा माणूस ज्ञानी आहे, तर त्याला ते कळलं पाहिजे की आपल्याला प्रत्येक वेळेला आनंदाने जीवन जगायचं आहे. म्हणून इतरांच्या अनुभवातून शिकत राहा. प्रत्येक ठिकाणी जे घडत असतं त्याच्यातून शिकत राहा. आपण ते शिकत नाही, आपण नको त्या गोष्टी पाहतो. बघा, आजकालचे काही तरुण मंडळी असतात, मोटरबाईकवरनं चालतात, थ्रिल म्हणून अतिशय वेगाने चालवतात, वेडेवाकडे वळणं घेत जातात, आणि कधीतरी ॲक्सिडेंट होतो आणि असा जबरदस्त मार लागतो की त्याला उभं पण राहता येणार नाही, इतकं जबरदस्त लागतं. त्याला शहाणपण कसं म्हणायचं? परिणाम थ्रिल म्हणून काहीतरी कृती करणं याला शहाणपण म्हणता येत नाही. आजकाल आणखीन एक महत्वाच्या गोष्टीच्या, मुलगा असो किंवा मुली असो, अगदी चांगल्या सुशिक्षित तरुण तरुणी, कॉर्पोरेट जगतामध्ये ही शिकणारी मुलं, खूप चांगला पगार मिळतोय, सगळं स्कोप भरपूर आहे कामाचा आणि पैसा मिळवण्याचा. ही मंडळी थोडा विसावा घेण्यासाठी सिगरेट पित असतात. आता ही हुशार मंडळी आहेत, वाचतायत, सिगरेटचा वाईट परिणाम प्रत्येकाला होतोय हे जगजाहीर आहे. अगदी ते सिगरेटच्या पाकिटवर पण लिहिलेलं असतं की तिथे फोटोही दिलेला असतो, पण तरी तिथे सिगरेट पण पिण्याचा जो मोह त्यांना असतो की त्याच्यात आपल्याला बरं वाटतं, जे वाटतं ते त्यांच्याकडे शहाणपण नाही. लक्षात घ्या, शहाणपण असेल तर आपल्याला त्या गोष्टीचा वाईट परिणाम होतो हे कळत असेल, की जिथे आपलं अहित होतं हे जर कळत असेल, तर त्या अहित होणाऱ्या गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे. अशा चुकीच्या गोष्टी आपल्याकडनं होता कामा नाहीत, इथे सावध राहिलं पाहिजे, तर ते शहाणपण. आता परत एक लक्षात आहे, व्यसन हे आपोआप माणूस करत नाही, तर संगतीतून करतो. महत्वाचं लक्षात घ्या. दारू पिणारा माणूस पटकन दारू प्यायला लागला असं होत नाही, त्याला संगत मिळते, त्या संगतीतून तो पीत नसेल तर हळूहळू त्याच्याबरोबर दुसऱ्या मित्रांबरोबर राहून 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 त्यालाही तो मोह होतो, आणि त्या मोहातून शेवटी तिथे व्यसन लागतं. गर्थ म्हणा, दारू म्हणा, की निन्याळीची व्यसनाची जे काही अनेक मार्ग आहेत ते लोक जे करत असतात, तिथे ती माणसं शहाणी नाही, त्यांच्याकडे शहाणपण नाही, कारण ते स्वतःचं अहित करतात. लक्षात घ्या,
हित काय आणि अहित काय ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. की शरीरासाठी हितकारक काय किंवा आपल्या मनासाठी हितकारक काय, दोन्ही गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. हे ज्याला कळत नाही तर त्याला म्हणतात शहाणपण नाही. पण ज्या गोष्टी हितकारक आहेत, व्यसन न करणं ही हिताचीच आपल्या गोष्टी आहे. शरीराला त्रास न होणं, की शरीराला आपण व्यसनातून शरीराला त्रास देतो, तिथे अनिष्ट रोग निर्माण होतात. मग ते न होण्यासाठी अशा वाईट गोष्टींच्या मागे जाऊ नये हे ज्याला कळतं आणि तो जात नाही तो शहाणा. आणि तो कळतं पण तरी जातो तो पेडगावचा शहाणा, आणि तो कुठच्याच अनुभवातून शिकत नाही. समजलं ना? म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून जीवनामध्ये आपलं जीवन कसं चाललं आहे ह्याचा विचार करा. प्रत्येकाने माणसाला की शहाणपणाचा प्रभाव म्हणताना प्रत्येक ठिकाणी निरीक्षण पाहिजे की अमुक एक गोष्ट वाईट घडते आहे तर त्याच्यामुळे वाईट परिणाम होतो आहे, तर ती वाईट गोष्ट घडता कामा नये इथे माणसाने सावधान. म्हणजे इतर लोक पितात म्हणून आपण प्यायचं, आणि जो काही पिणारा नसेल तो बावळट आहे असे लोक म्हणणार आहेत. कारण 5 जण पिताना 1 जण पित नसेल सिगरेट किंवा दारू, आणि जो पित नाही तो बावळट आहे म्हणतात. तो बावळट नाही, तो शहाणा आहे. आणि हे जी 4-5 माणसं स्वतःला शहाणी समजतात, त्या पिण्यामध्ये आनंद विंद म्हणतात, ती खरी बावळट आहे. कारण त्यांच्याकडे शहाणपण नाही. म्हणून 10 माणसांनी तुम्हाला बावळट म्हटलं, दारू न पित नाही, सिगरेट पित नाही, कसला तो बावळट आहे, तो बावळट नाही. लक्षात ठेव, तो शहाणाच आहे. म्हणून लोक त्याला बावळट म्हणतात की लोक त्याला मूर्ख म्हणत असतील, तर जे म्हणणारेच लोक मूर्ख असतात. म्हणून इथे प्रत्येक माणसाने सावधपणे सत्कर्म करणं, सावधपणे ज्ञानातून जीवन जगणं. कोणतीही गोष्ट सत्कर्म म्हणजे शरीराच्या अंगाने, खाण्यापिण्याच्या अंगाने सुद्धा जी गोष्ट आपल्या शरीराला बाधक आहे तरी आपण घेत असू तर तिथे मूर्खपणाच आहे, तिथे शहाणपण नाही. समजलं ना? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, अनेक गोष्टी आहेत. खरं सांगायचं तर प्रत्येक गोष्ट ही कशी समजून घेता आली ते कळलं पाहिजे. अगदी लहान मुलांना ब्रश कसा करायचा, की खाल्ल्यानंतर रात्री झोपताना ब्रश करून घ्यायचा, ही चांगली सवय लावण्यात शहाणपण आहे. म्हणजे अगदी छोटी गोष्ट आहे. आपण म्हणतो ते आता आई वडीलच करत नाहीत तर मूल कसं करणार. पण आई वडिलांनी स्वतः करायची असते ब्रश रात्री झोपताना, आणि मुलाला तिथे तो छोटा ब्रश देऊन त्याच्याकडनं पण दात घासून घेतलं तर त्याचे दात अगदी व्यवस्थित मजबूत राहू शकतात किती वय झालं तरी. पण आपल्याला ते सांगितलं जात नाही, की लहान मुलांना ते सांगितलं जात नाही. मग त्या लहान मुलाचे दात लवकर किडतात, लवकर पडतात, किंवा दाताचं दुखणं तिथे निर्माण होतं. हे लहान मुलाला माहीत नाही, पण आईवडिलांना माहिती आहे. मग आईवडिलांनी त्या लहान मुलावरती तशाच संस्कार करण्याची गरज आहे. पण ते कशातून करायचे, सांगून नव्हे, आपण स्वतः करायचं आणि त्या मुलाला करायला लावायचं. तर ते सतत मोबाईल वापरतो म्हणून आई वडील ओरडत असतात मुलांना, पण तीच आई वडील स्वतः पण मोबाईलमध्ये अडकलेली असतात. म्हणून मुलांचा अभ्यास घेत असाल तर आई वडिलांनी आपले पण मोबाईल बंद करून त्यांच्या समोर बसून राहिलं की हळूहळू ते मोबाईलचं वेळ जातं. लक्षात घ्या. पण प्रत्येक वेळेला मोबाईल बघितला पाहिजे, प्रत्येक वेळ टी व्ही बघता बघता आपण जेवत बसू, टी व्ही बघता बघता सगळ्या गोष्टी करू, हे ज्या आपण पाहतो आहोत तिथे शहाणपणाचा अभाव आहे. म्हणून आपल्या मनाचा स्वभाव कसा आहे ते सांगा. आपल्या मनाचा स्वभाव आहे आपल्याला एका वेळेला एकच गोष्ट करायला आवडते, जमते, आवडते म्हणण्याच्या सहज जमते. जे कराल ते लक्षपूर्वक करा. एका वेळेला 2 गोष्टी करायला लागला तर ती ही घडत नाही, ती घडत नाही. खरं म्हणजे जे कर्म करायचंय ते मनापासून संपूर्ण लक्ष ठेवून केलं पाहिजे, तर ते व्यवस्थित होतं. पण एक गोष्ट दुसरंच काहीतरी लक्षात विचारात पडला आणि ते करायला तर त्या गोष्टी चुकतात. मग इथे कोणतंही कर्म करताना लक्ष देऊन मनापासून
ते कर्म ज्ञानातून करता आलं पाहिजे, ते सत्कर्म ठरतं आणि त्याच्यातून शुभ नियती घडते आणि ती शुभ नियतीच माणसाला सुख देते. म्हणून शुभ नियती आणि शुभ प्रारब्ध ह्या दोन्ही गोष्टी ज्या निर्माण होतात त्या सत्कर्मातून होतात. म्हणून सत्कर्म करण्यात शहाणपण आहे, ज्ञानपूर्वक सत्कर्म करण्यात शहाणपण आहे. म्हणून सतत सत्कर्म करत राहा आणि सुखी व्हा, हा खरं जीवनाचा मूलमंत्र आहे. की सतत आपल्याकडनं सत्कर्मच झालं पाहिजे. सत्कर्म झालं पाहिजे म्हणजे कोणालाही आपल्यामुळे दुःख होता कामा नये. आपल्या बोलण्यामुळे, आपल्या वागण्यामुळे लक्षात घ्या, उगीच भेदभाव करता कामा नये. कारण भेदभावातूनच आपले विचाराचार बिघडतात आणि त्याच्यातून सर्वांना आपल्या बोलण्याचं दुःख होतं, वागण्याचं दुःख होतं. श्रेष्ठ कनिष्ठ भाव धरण्यात शहाणपण नाही. लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. लवकर उठण्यात शहाणपण आहे आणि लवकर उठण्यासाठी लवकर झोपणं हे शहाणपण आहे. आई वडील स्वतः लवकर झोपायला लवकर उठायला लागले तर मुलंही तशीच हळूहळू करतील. पण आपण 11-12 वाजेपर्यंत जागं राहायचं, मग सकाळी 9, 9:30ला उठायचं आणि 9, 9:30ला उठून मग धाव करायची असते. दिवस उजाडलेला असतो, सगळं झालेलं असतं. आणि हे अशा चुकीच्या सवयी लावण्यात शहाणपण नसतं. चांगल्या सवयी लावण्यात शहाणपण आहे. लवकर उठायची सवय लावायला लागते, आपोआप लवकर उठता येत नाही. आणि लवकर उठण्यासाठी 8 तासाची झोप घेणं आवश्यक आहे. म्हणून 8 तास म्हणजे त्या 8 तासाचंच बरोबर कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. आपल्याला जर 6 वाजता उठायचं असेल तर आपल्याला 8 तासाची झोप पाहिजे. मग 8 तासाची झोप मिळवण्यासाठी किती वाजता झोपलं पाहिजे? लक्षात घ्या, किती वाजता? 8 तास मोजा. त्यावेळेला पहिल्या वेळेला झोप येणार नाही, दुसऱ्या वेळेला झोप येणार नाही, पण तरी सुद्धा लवकरच उठायचं. म्हणजे समजा 6 वाजता उठायचं ठरवलं तर 6 वाजता अलार्म देऊन पहिल्यांदा उठावंच लागतं. ती सवय लागेपर्यंत अलार्म ऐकल्यावर की कोणी उठवल्यावर उठलं पाहिजे. म्हणून पहिल्या दिवशी जर तुम्ही उशिरा झोपला असाल आणि लवकर उठला असाल तर दुसऱ्या वेळेला दुसऱ्या दिवशी रात्री तुम्हाला लवकर झोपायला लागते. कारण ते बायोलॉजिकल जे घड्याळ आहे ते बरोबर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या सांगत असतात. समजून घ्या. म्हणून घरात असा, समाजात असा, संस्थेत असा आणि कुठेही असा, कुठेही गेला तरी आपल्याकडनं सावधपणे ज्ञानपूर्वक सर्वांना आनंद देणारे किंवा सर्वांना सुख देणारे विचार, उच्चार, आचार हे जर असेल आणि त्या विचार, उच्चार, आचरणातून आपण सर्वांची जेव्हा संबंध जोडत असू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याकडे शहाणपण आहे हे कळेल. आपलंच निरीक्षण परीक्षण करता आपल्या काही चुका आपल्याला कळतात, ते आपल्याला कळलं पाहिजे. अरे हे आपल्याकडे शहाणपण नाही, हे शहाणपणाची गोष्ट नाही. पण जी जी योग्य गोष्ट घडते आहे मग त्या योग्य गोष्टी लोक काही नावं पण ठेवतील तरी इथे लोकांचं हित आहे. लॉंग टर्ममध्ये आपल्याला ह्या सगळ्या हिताचा ह्या गोष्टींचा चांगला परिणाम मिळणार आहे हे ज्याला लक्षात येतं तो शहाणा असतो. म्हणून आहे जीवन जगण्यात एकच नियम हा लक्षात ठेवा, जे कर्म आपण करतो त्या कर्माप्रमाणे आपल्याला चांगला किंवा वाईट परिणाम मिळत असतो. चांगलं कर्म केलं तर चांगला परिणाम होणार, वाईट कर्म केलं तर वाईट परिणाम. कधीतरी असंही वाटतं चांगलं कर्म केलं तरी वाईट परिणाम मिळतोय, मग काय करायचं? चांगलंच कर्म करत राहायचं, तिथे वाईट कर्माकडे वळायचं नाही. आपल्याकडनं जे आपण सत्कर्म करतो विचारपूर्वक जे जे आपण करतो तिथे विचार करा की हे योग्य आहे का योग्य आहे. जे योग्य असेल ते करा, तर काही आनंद असतो. म्हणून हे असं आपलं जीवन आहे की शहाणपण हा सत्यनारायण असं जीवन विद्या सांगते. म्हणजे सद्गुरू पै माऊली सांगतात की हा सत्यनारायण आहे, ज्याच्याकडे शहाणपण आहे तो सत्यनारायण म्हणजे त्याच्याकडे सुखच सुख आहे, शांती समाधान आहे. म्हणून शहाणपण असलं पाहिजे. कसं वागायचं हे ज्याला कळतं त्याला म्हणतात शहाणपण. आणि कसं वागायचं
हे ज्याला कळत नाही त्याला मूर्ख म्हटलं जातं किंवा त्याच्याकडे शहाणपण नाही असं म्हटलं जातं. आपल्याकडे शहाणपण असावं आणि शहाणपणाच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं व्हायला पाहिजेत. हे ज्याला कळतं तो खरा शहाणा. म्हणून असं हे शहाणपण सर्वांना प्राप्त हो आणि सुखी होत सर्व आनंदाने जीवन जगवत ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज